प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधकांचा गदारोळ। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात घोषणाबाजी। सभागृहामध्ये अमित शहांनी निवेदन देण्याची विरोधकांची मागणी। महाराष्ट्र काँग्रेसची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर गंभीर टीका। सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया उल्लेख करत बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पोस्ट। सावजी खल्लं तर 1 महिना आजारी पडेन, तुकाराम मुंडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। मुंडेंच्या वक्तव्यामुळे सावजी प्रेमींमध्ये नाराजी। मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठाणे पालिकेची बगल। ठाण्यामध्ये महापौरांसाठी पालिका करणार 40 लाखाची वाहन खरेदी, तर उपमहापौर सभागृह नेत्यांसाठी 15 लाखांचं घेणार वाहन। पुण्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण। मध्यपेठांमध्येही रस्त्यांची दुरवस्था। शहरात फक्त 54 खड्डे असल्याचा पालिकेचा दावा फोल। बाळूमामा मंदिर ट्रस्टचा सीईओ फक्त एका साध्या अर्जावर नेमला गेला। धर्मादाय सहायुक्त निवेदिता पवार यांचा आणखी एक कारनामा। तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक। भाषणादरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी भाषेत टिप्पणी केल्यानं कारवाई। आणि शिक्षण सम्राट आणि माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांचं निधन। वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आंबोली सध्या दाट धुक्यात हरवली आहे। आंबोली घाटासह चौकुळ आणि गेळे परिसरात दाट धुके पसरल्याने वाहनांचा वेग मंदावला असून वाहन चालकांना काळजीपूर्वक प्रवास करावा लागतोय। जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या परिसरात धुक्यामुळे निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना दिसतात। यानंतर बीडमधून आणखी एक बातमी समोर येते। बीडच्या अंबाजोगाई शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका चायनीज सेंटरवर अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे। विनापरवाना आणि अस्वच्छ वातावरणात व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आल्यानंतर अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेत हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तपासणी दरम्यान चायनीज सेंटर विनापरवाना सुरू असल्याचे तसेच अत्यंत अस्वच्छ आणि अनारोग्यदायी वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची निदर्शनास आलं। तर या कारवाईची माहिती परिसरात पसरताच सदर बाजारातील अनेक हॉटेल्स आणि मांस विक्रीची दुकानं जी आहेत ती कारवाईच्या भीतीने तातडीने बंद करण्यात आली आहेत। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगर परिषदेतील घनकचरा कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांनी केला। यासाठी त्यांनी नगर परिषदेला भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। तसेच या प्रकरणी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्यानंतर चौकशीचे आदेश दिल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। दरम्यान भाजप शिवसेनेची सत्ता असतानाच शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या आरोपांमुळे चांदवडच्या या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। वर्षाचा 2 ते 3 कोटी रुपये जवळजवळ त्याच्या नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या वरती नगर परिषदेची साफसफाईवरती खर्च करत होती। पण त्याच्यापैकी कुठलाही पैसा हा नगरपालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता। त्यांना 622 रुपये जे द्यायचे ठरलेले होते, त्यांच्या टेंडरमध्ये 622 होते। 622 पैकी फक्त 380 रुपये म्हणजे उर्वरित पैसे कुणाकडे जात होते याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की उर्वरित पैसे कुठल्या लोकप्रतिनिधीकडे जात होते, कुठल्या अधिकारीकडे जात होते, कुठला माणूस त्या ठिकाणी ते सगळं मॅनेज करत होता, असे अनेक प्रश्न आहेत। तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भाजीपाला पिकांना पोषक वातावरण मिळाल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये स्थानिक भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे।
परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली असून सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। काही दिवसांपूर्वीच 15 ते 20 रुपयांना विकली जाणारी कोथिंबीरीची जुडी आता उघ्या 5 रुपयांत 2 जुड्या मिळतात, तर 70 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचलेली हिरवी मिरची आता 20 रुपये किलो दराने विकली जाते। भाजी मंडई आणि आठवडी बाजारपेठांमध्ये कोथिंबीर, त्याचबरोबर मेथी, पालक, भेंडी, वांगी, दोडका, काकडी, गवार, कारले, टोमॅटो या सगळ्या स्थानिक भाजीपाल्याची मुबलक आवक होते। मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर लक्षणीयरित्या कमी झाले असून ग्राहकांना यामुळे दिलासा मिळालाय। पुढची बातमी। बीड जिल्ह्यात यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळतोय। मागील वर्षी 11,64,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, तर यंदा आतापर्यंत केवळ 2,84,000 शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलाय। मागील वर्षीच्या अतिवृष्टीनंतरही अनेकांना विमा भरपाई न मिळाल्याने शेतकरी नाराज असल्याचं चित्र आहे। दरम्यान पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचं आवाहन केलंय। बीड जिल्ह्यातल्या बहुसंख्य मंडळामध्ये 5, 6, 7 वेळा अतिवृष्टीच्या नोंदी सरकारकडे आहेत। असे असताना सुद्धा आणि वारंवार पीक विम्याच्या नुकसानीच्या धर्तीवरती मागणी करत असताना सुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपयाही पदरात नुकसानीपोटी मिळालेला नाही आहे। या बाबी लपवून ठेवून केवळ सुधारणावादी पीक विम्यामुळेच शेतकरी याच्याकडे कमी येत आहेत, ही बाब अधोरेखित केली जाते आहे, ती पूर्णतः चुकीची आहे। शेतकऱ्यांना त्याचा 1ही रुपया मिळालेला नाही, म्हणून शेतकरी या सरकारवर बी नाराज आहेत। विमा कंपन्या ट्रिगरचे ह्याचे सगळे सर्वेचे ह्याचे सगळे प्रॉब्लेम आहेत, म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी विमा भरलेला नाही। पुढच्या बातमीकडे। कॅबिनेट बैठकीपूर्वीच शिवसेनेचा प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती पार पडली आहे। शिवसेना मंत्री दादा भुसेंच्या बंगल्यावर शिंदे सेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बैठक बोलावली आणि मंत्र्यांची ही बैठक होती। भाजप आणि शिवसेनेतील कुरघोडींच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, तर शिवसेना मंत्र्यांच्या विभागांना वेळेवर आर्थिक निधी उपलब्ध होत नाहीये, या संदर्भात देखील बैठकीत चर्चा होणार असल्याची चर्चा आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उदय, काय सांगाल, काय अधिकची अपडेट याबद्दल? राज्यमंत्री बैठक आता मंत्रालयात दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे। मात्र तत्पूर्वी प्री कॅबिनेट मीटिंग जी आहे ती शिक्षण मंत्री शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावरती सुरू झाली असल्याची माहिती मिळते आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते आहे आणि या बैठकीमध्ये विशेषतः भाजप आणि शिवसेनेमधली अद्याप कुरघोडी जी आहे त्या संपलेल्या नाहीत। उदाहरणार्थ ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो की नवी मुंबईतल्या एकूण क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भात भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी घेतलेली भूमिका ही कुठेतरी वादात सापडलेली आहे, त्यामुळे कुठेतरी शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष जो आहे नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांच्या खात्यांना आर्थिक निधी जो आहे तो वेळेवरती उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांच्या विभागातील अनेक विकास कामं जी आहे ती प्रलंबित असल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। या बैठकीनंतर प्रत्यक्षात जेव्हा कॅबिनेट मीटिंग मंत्रालयात सुरू होईल त्यावेळेला हे सर्व मुद्दे जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांचे सर्व या बैठकीत उपस्थित करणार असल्याची देखील माहिती मिळते। निश्चितच उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।